शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालन्दिवल्लभम् एकात्मता भाव जाणून एकादशाची करी शुद्ध टीका जनार्दनाचे प्रिय पात्र पाही त्या एकनाथा स्मरतो सदाही सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या केला संती उपकार दिधले घर दावुनी नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. भगवान पंढरीनाथाच्या सेवेकरता आज हरिकीर्तन रूपी सेवेला निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगगाथेतील हा संतांचं महिमा संतांचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. थोडक्यात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये संत महात्म्यांनी आमच्या जीवनावर कोणते उपकार केले, त्या उपकाराचा परिणाम काय झालाय, थोडक्यात आम्हाला आमच्या मूळ घराला जाण्याचा योग कुणाच्यामुळे जर प्राप्त झाला असेल तर संतांच्या उपकारामुळे. एकूणच बोलायचं जर झालं तर एका वाक्यामध्ये संतांच्या विषयी कृतज्ञता शांतीब्रह्मनाथ महाराज या अभंगात सांगतात. विठ्ठला विठ्ठला सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर पांडुरंग शुद्ध भावा न लगे सुचवावा परिहार उमटे साचार अनेके ठाया. भगवान गणपती बाप्पाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली आपली ही पंचकृषी, त्यामध्ये आव्हाने खुर्द गाव या गावातील दळे परिवारातील वैकुंठवासी संजय किसनराव दळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा आहे. या सेवेकरता उपस्थित सर्व गावातील वडीलधारी माणसं असतील, माता भगिनी आहेत. विशेषत्वानं आमच्या पारमार्थिक क्षेत्रातील सर्व वंदनीय वैष्णव मंडळी उपस्थित आहेत. आवर्जून बाहेरगावून आलेली वैष्णव मंडळी, हरिभक्तीपरायण आदरणीय झिरपे महाराज आलेत. मृदंगाची साथ करण्याकरता वास्तविक ते चांगले कीर्तनकार आहेत आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज म्हस्के, ते आलेत. गायनाची साथ देण्यासाठी संगीत अलंकार आपले नरवडे महाराज आले, तेजस महाराज नरवडे. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज मरकड आणि श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळी आव्हाने खुर्द, त्याचबरोबर आव्हाने बुद्रुक सर्व भजनी मंडळी, सर्वांच्या चरणी अत्यंत विनयतेने मी सादरतेने नतमस्तक होतोय. आव्हाने खुर्द गावातील हा दळे परिवार, या परिवार हा कुंभार समाजाचं प्रतिनिधित्व करणारा समाज आहे. यांना अभिमान असला पाहिजे या बाबीचा की ज्या कुळामध्ये त्यांना जन्म मिळालाय, मातीला आकार देणारा परिवार आहे महाराज. जगात ही आर्ट, ही कला परमात्म्याने त्यांना दिलेली. मला हे सांगायचं, यांनी केवळ मातीला आकार नाही दिला, त्यांनी आपल्या लेकरांना सुद्धा चांगला आकार दिलाय. ही फार महत्वाची. संत शिरोमणी वैराग्य मूर्ती गोरोबा काका महाराज यांचं भक्ती करणारे सर्व भाविक मंडळी आहेत. जास्त विस्तार करणार नाही त्या प्रसंगाचा, पुण्यतिथी असतो तर बोललो असतो. पण गोरोबा काका वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मोठे, नामदेवरायांपेक्षा मोठे, सर्व संतात थोरले संत काका म्हणून परीक्षण करण्याची जबाबदारी कोणाची होती हो? काकाची होती ना. ते प्रकरण तुम्हाला माहित असेल, मडकं कच्चं आहे की पक्क आहे.
ते गोरोबा काका महाराज कुणाचे अवतार होते ऐकून जा बरं. या मारो रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल आदरणीय श्रद्धेय आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय केशवबाबा उपस्थित आहेत. भक्तितत्व कथा नावाचा कथातत्व नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये उल्लेख असा आलाय की यमाचा अवतार गोरोबा काकांचा आहे. बरं, यम भगवंताचा अवतार गोरोबा काकाचा. ते त्रेतायुगामध्ये गंधमादन झाले. यम भगवंत त्रेतायुगामध्ये रामायणातील गंधमादन झाले. तेच द्वापार युगामध्ये विदुर काका झाले. आणि कलियुगामध्ये भक्ती करायची लालसा होती तेच गोरोबा काका म्हणून अवतरित झाले. विठ्ठल विठ्ठल. आणि या कुळामध्ये जन्माला आलेले हे सर्व कुंभार समाजातील बांधव आणि त्याच परिवारापैकी आमच्या आव्हाणे खुर्द गावातील दळे परिवार, अगदी गोरगरीब, अगदी कशात अध्यस्थी नाही मध्यस्थी नाही असा परिवार. आणि गेल्या वर्षभरापूर्वी आदरणीय संजू भाऊंची ही वार्ता कानावर पडली. सगळ्यांचं हृदय असं हळहळलं. पण खरं सांगू का, हीच जीवनाची अनिश्चितता आहे. क्षणभंगूर आहे महाराज. खरंच हे सूत्र ध्यानात ठेवा. आता आपण इथे बसलोय, तासाभराने कुणाचा काय निरोप येईल, काय स्टेटस येईल. थोडंसं जीवन आहे. मानवी जीवन म्हटलं की सुख दुःख मिश्रित जीवन आहे. इथे सुखाचा भोग जसा आहे ना तसा दुःखाचा भोग आहे. मी तो म्हणतो 2025 मध्ये दुःखाचाच जास्त भोग अनुभवायला मिळालाय. माझ्यासमोर अधिकतर शेतकरी वर्ग आहे नाही का. आम्हाला दुःख भोगायला भेटलंय. पण ध्यानात ठेवा ना, ज्या अर्थी दुःख आलंय पांडुरंगाने आमची सुखाची ही योजना पुढे करून ठेवली. खरं सांगू का, वाईट घडतंय, आम्हाला चांगलंच घडावं ही इच्छा असते, अपेक्षा असते, म्हणून आम्ही शुभेच्छा देत असताना नेहमी चांगल्याच देतो. पण दुर्दैव भोग हा प्रारब्धाचा असतो. जीवनामध्ये भोग हा प्रारब्ध आम्हाला भोग देत असतं. मग तो सुखाचा असेल वा दुःखाचा असेल. आम्हाला वाटतं आमचं जीवन सुखी असावं. श्री तुकोबराय गाथ्यामध्ये असं म्हणतात, खरं चांगल्याला किंमत वाईटामुळे आली. बरं, वाईट झालंच नसतं तर लोक चांगलं किंमत आलीच नसती. वाईट आणि भले ही न दाविले चांगले, एका विना एका कैसे मोल होते फुका. अमृताला किंमत काय माहितीये का? अमृत एक म्हणला ते अमृतुल्य, ते चहाचं नाही हो. अमृत अमृत तो कुठे भेटतं पत्ता सांगतो तुम्हाला. एक जण म्हणला ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे, तिथं नाही भेटत ते. स्वर्गात गेल्यानंतर अमृत मिळतंय. श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, भाग्यवान असतो एखादा दैववान ज्याला अमृताचा एक थेंब मिळतोय. अमृताचा दैव गुण आहे. अमृताला किंमत का आली माहितीये का? श्री तुकोबाराय सांगतात, विषामुळे. विषे दाविले अमृत, कडू गोडे घाते हित. गोडाला किंमत कडूमुळे. अहो कितीतरी वर्ण तुकोबाराय सांगतात, सज्जन माणसालाच किंमत ही दुर्जनामुळे. विठाला विठाला. मला एकूण बोलायचं तात्पर्य असं की मानवी जीवन म्हटलं की सुख दुःख मिश्रित आहे. आज या परिवारामध्ये दुःख झालं, वर्षभर दुःख झालं, आणि मग परमात्म्यानं त्यांना या सावरण्याकरता शक्तीही प्रदान केली. आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही विधी केल्या जातात. कर्मशास्त्राचा भाग आहे. खरं तर पाहिलं तर हा कर्मशास्त्राचा भाग आहे. श्राद्ध करणं, ते वर्षाला महिन्याला आपण ते जेव घालतो ना, महिना जेव घालतो, हे कर्माचा भाग आहे. कारण कर्म हेचा कर्माचा त्याग घडत नाही. श्री ज्ञानोबराय भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठते कर्मकृत. कर्म काय करत असतं माहिती आहे का? अंतकरणाची शुद्धी हेच कर्माचं फळ आहे. म्हणून अर्जुना, अर्जुन ऐक बरं, कर्म करत असताना आळस करू नको, भगवान गीतेमध्ये म्हटले. कारण समाजात मध्ये माणसं फारच आळशी जन्माला येणार होते हे ज्ञानोबरायला अगोदरच ठाऊक होतं. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात ना, काय उभी होती, कर्म सबळा लागी आळस न कीजे, मनशुद्धीच्या मार्गी विजय व्हावे वेगी. कर्म सबळा लागी आळस न कीजे. हे बघा, मन जर शुद्ध व्हावं असं वाटत असेल, आपलं मन शुद्ध व्हावं, कारण सुख दुःख मनावर अवलंबून आहे ना हो. आता अवलंबून नाही करणार, तुम्हाला डिपेंड सांगावं लागेल. आपण सुखी अथवा दुःखी कशावर होतोय? मनावरचा धर्म आहे ना तो. मग
संत सांगतात ते मन शुद्ध होण्याकरता निष्काम कर्म करा. आमच्याकडनं निष्काम कर्म घडत नाही. कर्म करत असताना आम्ही कपाशीची बी खाली टोपत जरी असलो का मनात डोक्यात असताना यंदा 12-13 क्विंटल होईल वाटतंय. मी कांद्यावाल्याचा विषयच बोलत नाही, फार डोळ्याला पाणी आलंय. का आम्ही कांद्याची लागवड करत असताना फलाची अपेक्षा करतो की मला इतके क्विंटल होतील. आणि गीता आम्हाला एक सांगते की माणसानं कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. विठाला विठाला. खंती करती कर्माची ते गावंडे गा. ज्ञानोबा सांगतात कर्माचा आळस करू नका. आपल्या वाट्याला जे कर्म आलंय ते माणसानं विधी मुखानं आलेलं कर्म करावं. तर आज या परिवाराकरता हे कर्म वाट्याला आलंय आणि त्या कर्मातून उत्तीर्ण होण्याकरता एकूण सर्व दळे परिवार, वैकुंठवासी संजू भाऊ, त्यांचे बंधू असतील, त्यांचे वडील असतील, त्यांची पुतणी असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील आणि एकूणच दळे परिवार आणि त्या परिवाराच्या दुःखामध्ये सन्मिलित झालेला सर्व समाज बांधव, आज मी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा गोड अभंग सेवेकरता घेतलाय. तर काय होतं, या नैमित्तिक कीर्तनामध्ये आपण नेहमी तोच विषय आपण बोलत आलोय. आमचे गुरुवर्य श्री गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, गुरुवर्य गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर, ते म्हणत असतात की संतांचं ही अभंग या निमित्तानं घ्यावा. जवाचे उपकार तर आपण नेहमीच ऐकतोय, पण आम्हाला खरंच सज्ञान जर कुणी केलं असेल तर संतांनी केलेलं आहे. शहाणपणा जर कुणामुळे प्राप्त झाला असेल तर संतांमुळे. म्हणून मी आज या प्रसंगी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा गोड 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलाय. या अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत महात्म्यांनी आमच्या जीवनात कोणते उपकार केले की ज्या उपकाराच्या द्वारा आम्ही आमच्या मूळ घराला प्राप्त झालोय, एकूण संतांच्या संबंधानं कृतार्थता व्यक्त करणारा अभंग आहे. विठाला विठाला. जर सोयरा कोण असेल, सोयरे संबंधानं ज्ञानोबारांनी व्याख्या केली, जिथे सौजन्य असतं ना तिथे सोयरीक जुळत असते. लोक म्हणते देव सोयरा दिनाचा. देव सोयरा आहे खरा आपला सोयरा, तू माझा सज्जन सोयरा सांगा. खरा तर देव सोयरा आहे, पण दुर्दैव आपण देव सोडून सगळ्यांना सोयरे म्हणतोय. नाही ते आमचे लांबचे पाहुणे का पैसे त्यांच्याकडे, दुसरं काय नाही. एक जण म्हणला का एवढे पैसे पण त्यांच्या पोराचे लग्नच होत नाही. मुद्दा आहे ना. महाराज मस्त पैसे काय करतात त्यांच्या पैशाला, त्यांना माणसंच धरता येत नाही. ध्यानात ठेवा, जो सौजन्यानं वागतो तिथे सोयरीक होती, ज्ञानोबराय म्हणतात. आता ठरवा तुम्हाला सौजन्यानं वागायचंय. सौजन्य तेथे सोयरीक, रावो तेथे कटक, वन्ही तेथ दाहक असणे की. ऐका, मुलाचा विषय आई असतो सर्वस्व. आणि मला सांगा, मूल जीवन जगतंय सुरुवातीला आईच्या त्या दुधावर, म्हणून आईचं दूध फार महत्वाचं असतं. वासराला सुद्धा ते पहिला चिक फार महत्वाचा असतो. आयुर्वेद शास्त्र सांगतंय त्या खिरवसामध्ये, खरूच म्हणतो आपण त्याला, खिरवसामध्ये सुवर्ण भस्म असतं, म्हणून ते वासराला अतिशय पुष्ट करणारं असतं. आईचं दूध हे मुलाकरता अतिशय महत्वाचं असतं. तुकाराम महाराज सांगतात, त्याच जर आईच्या स्तनाचा जर एखाद्यानं त्याग केला तर त्याच्या जीवनात दुःखच आहे. मातेची जो थानी फाडी तया जोडीत कोण ते, वेदा निंदी तो चांडाळ, भ्रष्ट सुत किया खड. वेदाची ज्यांनी निंदा केली त्याच्या जीवनात दुःख आणि दुःखच आहे. जसं व्यवहारामध्ये एखाद्यानं स्वतःच्या घराला आग लावली. आपल्या गावात आज फारच वाईट घटना घडली हो. सकाळी पूजेला बसलो, आपल्या शिवान्नाचा फोन आला. आपल्याच गावातले ते कोळगे परिवार, राहुल कोळगे, त्यांच्या त्या दुकानाला आज लाखो रुपयाचं नुकसान झालं. अवघड असतं बरं. मी उदाहरण कशाने सांगितलं, आगी लावी जे घरा मग वस्ती कोठे ठारा. एक जणाने आपल्या घराला आग लावली, शेजारच्याची इमारत चालू झाली म्हणून येण्याच्या झोपडीला आग लावली. तुकाराम महाराज सांगतात, आता जर तू तुझ्या झोपडीला आग लावली तर तुला उन्हात बसावं लागेल. तुला थारा कुठे, आगी लावीजे घरा मग वस्ती कोठे ठारा. तुका म्हणे वरम. तुकाराम महाराज सांगतात, नेने चुकली या भ्रम. पहिलं कर्म, आपण वेदाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, जो वेदाचे उपकार मानत नाही त्याला कृतज्ञ म्हणा. यावत जीवम त्रयो वंद्या वेदांत. गुरु म्हणजे संत. इथे संत आणि गुरुला एकत्र घ्या. संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार असतात.
किती उपकार असतात. साधू संतांनी त्याचं वर्णन अनेक अभंगात केले. काय सांगू आता मज निरंतर. अहो महाराज ऐका, त्यांचे उपकार काय आहे ते निश्चित गावापर्यंत पोहोचले बरं का, मुक्कामापर्यंत. आणि मग उरलेलं आयुष्य त्यांनी फक्त समाजासाठी खर्च केलंय. मग संतांनी जात पाहिली नाही बरं. आज दुर्दैव आहे, या व्यासपीठावरून जातीच्या संबंधानं नाही बोललं पिर. आपल्या बोलण्यानं तिढा निर्माण होईल असं वक्त्यानं बोलू नये. वक्त्या ह्या माईकवर बोलावं तर 6 प्रकारचे बोलण्यामध्ये दोष नसावेत बरं. जाती आता सध्या पूर्वीच्या काळात वर्णाश्रमानुसार वाद व्हायचे. हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा स्पृश्य अस्पृश्य असा वाद व्हायचा ना पूर्वी. पण आता तसं नाही होत. आता जातीवरून व्हायला लागले, आरक्षणावरून व्हायला पाहिजे. होऊ नये, पण हा कलीचा प्रभाव आहे. वक्त्यानं 6 गोष्टी नसाव्यात बरं का बोलण्यामध्ये. एक तर बोलू नका ना तुम्ही. माणसाच्या बोलण्यामध्ये आढ्यता नसावी. काही माणसं मनामध्ये गाठ ठेवून बोलतात, ज्ञानोबाराय म्हणतात आटू. काहींचं बोलणं इतकं वेगात असं. एक जणांनी मला श्रद्धांजली दिली त्या दिवशी. अरे म्हणलं माझं नाही, दुसऱ्याचं वर्ष श्राद्ध आहे, त्यांना ती श्राद्ध. कारण वेगच इतका होता ना. आटू वेगू विंदाणू. आशा माणसाच्या बोलण्याचं आशाचं नसावं. काहींचं बोलण्यामध्ये लय आशा लावतात. हे आता नका मला विस्तार करायला लावू. जाहीर झालंय ना इलेक्शन. विठाला विठाला आशाला माणसाच्या बोलण्यातून समाजाला आशा नाही लावायची. आटू वेगू विंदाणू आशा. माणसाच्या बोलण्यामध्ये शंका कुशंका निर्माण नाही झाल्या पाहिजे. अगदी मोकळं बोलणं असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे. प्रतारणा, आपल्या बोलण्यातून प्रतारणा होईल असं बोलणं नसावं. संतांचं बोलणं तसं नसतं हो. संत जगाच्या कल्याणाकरता बोलतात, हिचाच बोलतात. म्हणून संताचे आपल्यावर असंख्य उपकार आहे. वेदांत गुरुचे आपल्यावर उपकार आहे. आणि तिसरं म्हणजे ईश्वराचे आपल्यावर किती उपकार आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी. जोडणं, आपण गंमत अशी झाली, सगळं जोडलंय. शेती जोडली, शेवगावला फ्लॅट काय असेल ते सगळं जोडलंय. फक्त नारायण जोडायचं आपण राहिलोय. इथे संत आपल्याला सांगतात. बाकीच्या उपकार विसरावं. संत महात्मे तिथपर्यंत गेले आणि जगाकरता त्यांनी उपकार केलाय. थोडक्यात ते तृप्त झालेत आणि जगाची भूक भागवतात. विठाला विठाला उपकारी असे अरोनी उरला. उपकारी असे अरोनी उरला. उपकारी असे अरोनी उरला. आपुला तयाला पर नाही. आपुला तयाला संत उपकार का करतात ते तृप्त झाले. अरोनी उरला. आपुला तयाला पर नाही. मुद्दा 3 आहे. देवाचे उपकार, जेणे हा जीव दिला दान. वेदाचे उपकार, सज्ञान केलंय अहितापासून काढी ती हित देऊन. आणि संतांचे उपकार ऐका ना. संतांनी आमच्या जीवनावर खूप उपकार केले. तो काय काय उपकार केले आज जर नाही ते मनाचे उपकार आहे बाबा. तो अभंग मनुराजा एक देह पुरी, असे नांद तू त्यासे दोघे नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली. आपल्या मनही आपल्याला कृपा करत नाही हो. आज तुम्हाला हरिकीर्तनाला यावं बसावं वाटलं, तुमचे मनाचे उपकार, त्याला अंतकरण कृपा आपण म्हणतो. आपल्याकडे कृपेचे प्रकार आहे. ईश कृपा, शास्त्र कृपा, अंतकरण कृपा. मनाचे उपकार असतात. ध्यानात ठेवा. आज आम्हाला जपमाळ घेऊन बसावं वाटलं तर समजून घ्यायचे मनाचे आपल्यावर उपकार. आज जर आम्हाला कीर्तन सोडून जर दुसरीकडेच चौकात जाऊन बसावं वाटलं तर समजून घ्यायचं मन आम्हाला अनुरूप झालं नाही. माझ्याकडे लक्ष द्या. उपकार माणसानं करावेत. संत उपकार करतात. आता मुद्दा, आता मला फक्त अभंगात प्रवेश करायचा. तुकाराम महाराज सांगता, अहो संतांनी तर खळाचे सुद्धा उपकार मानले. असो खळ ऐसे फार, आम्हा तयाचे उपकार. करीती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. जे माणसं जर आपली मागे निंदा करत असतील तर मी तो म्हणतो त्यांना घरी जाऊन एखादं श्रीफळ द्या. 40 रुपयाला झालंय आता, देऊन टाका, काय हरकत नाही. का? कारण ते आपली निंदा करत असतात आपलं पाप धुवून. खरं तुकाराम महाराज सांगतात, माणसाने उपकार किती करा, त्या उपकाराचं स्वरूप जाणा. खरं तर माणसानं जीवनभर उपकारच करावा.
मुळात फार करावा आणि फार नाही झाला तर थोडा तरी करावा. तो का म्हणे फार थोडा तरी उपकार, थोडा तरी माणसानं जीवनात परोपकार करा. तुकाराम महाराज एक अभंग आहे, महाराज गाथ्यामध्ये असं म्हणतात, काही माणसं तो उपकार करत नाहीत, उपकार करावं हे सुद्धा त्यांच्या मनात येत नाही. विठाला विठाला आठवला अभंग, 6 चरणाचा अभंग आहे. ऐसे ठ्यावे नाही मुढा, सोसका कुलती पुढा, माझी जाळू नका भांडी, पोटी भय सोस तोंडी. या अभंगात तुकाराम महाराज सांगतात, समाजामध्ये असाही एक घटक आहे, उपकार तर करतच नाही. शब्दाचा उपकार करावं, काही माणसं शब्दाने सुद्धा नीट बोलत नाही, नका करू शब्दाचा, पण मनात तरी यावं ना, आपण जीवनात काहीतरी उपकार करावा. उपकार करायची संधी, बरं दिवाळीचा काळ आहे, आता सध्या शॉपिंग, किराणा भरणं ते सगळं चालू आहे आपलं, पण खरं सांगू का, आपल्या जीवनात आपल्याला हे उपकार करण्याची संधी. ज्यांच्या घरामध्ये दिवाळी होण्याची शक्यता नसेल ना, काय करू नका, 1000-500 रुपयाचा किराणा घ्या आणि गपचिप नेऊन द्या, फार मोठा उपकार घडेल. हे कळालं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, ऐसे ठाव नाही मुढा, सोस काकुलती पुढा. लक्ष द्या, जुन्या काळात लोक घेऊन काय सावडच म्हणतात ना भाऊ, माझी वस्तू तुम्हाला द्यायची, तुमची मला, उसननवारी सावड वगैरे. एक जणाचा त्या साहित्यामध्ये फार जीव होता, आणि वस्तूचा मध्ये जीव असावा, बरं आपापल्या वस्तूमध्ये जीव असावा. शेतकऱ्याचा जीव बैलगाडीमध्ये असतो, त्या बैलात असतो, त्या अवजारावर जीव असतो, नाही का. एक जणाचा त्या पाशीमध्ये फार जीव होता, वरसा खालच्या असं नको करू बाळा, वरती जास्त गेला मग असे बरोबर. एक जण राम भाऊला, मग मी तुला सगळी मदत केली, तुझीच पास घे धरली, मला ते गवत लई झालंय म्हणे, मग तेवढी पास देतो का हाकायला, पासच असते ना ती गवत काढायला. ते म्हणे आता त्याला द्यायची नव्हती ना, हा माणूस कृपण होता. ते नाही नाही तुला द्यावं लागेल म्हणे, कारण मागच्या इलेक्शनला मी तुझीच पास घेतली होती. पास म्हणजे बटन दाबलं होतं तो नावाचं, भावकीच्या विरोधात गेलतो, वरून त्यांचा प्रचार केला, पण तुझं म्हणून मला काय दे आता, तू पास दे. महाराज तुकाराम महाराज सांगता, हा कृपण, हा अनुपकारी, त्याला कुठं द्यावं वाटतंय. ऐसे ठाव त्याच दिली त्यांनी, पण त्याचं मन असं व्याकुळ झालं. ऐसे ठाव नाही मुढा, सोस काकुलतीला मुढा, कधी वापस येते कधी आहे. बरं आता पुरुषांचं सोडून द्या, माता माऊल्यांमध्ये सुद्धा ते असतं, त्यांचा त्या भांड्यातलं जीव असतो असं म्हणतात. आता शेजारीनं ते भांडं मागितलं, ते चिक वगैरे करायला, कुरड्या वगैरे करायला, ते डेग असायची जुन्या काळामध्ये, तिनं ते भांड दिलं, देतच नव्हती. का देत नव्हती, ती म्हणायची, तिनं जर भांड चुलीवर ठेवलं आणि ते जळलं तर, ती काय म्हणते, तुकाराम महाराज सांगतात, माझी जाळू नका भांडी, पोटी भय सोस तोंडी. तुकाराम महाराज सांगतात, भांड्यावर जीव आहे तुझा, अवजारावर जीव आहे, पण जेव्हा काळ येईल तेव्हा काय करशील, पातलिया काळ तेव्हा काय चाले बळ. तुकाराम महाराज सांगतात, समाजात असाही एक वर्ग आहे, आपण परोपकार करावा हे त्याच्या मनात सुद्धा येत नाही. पर उपकार न घडावा हा विचार. पर उपकार, तुकाराम महाराज त्याला काय म्हणतात इतकं ऐकून जा. अशा माणसाला गाथ्यामध्ये तुकाराम महाराज राक्षस म्हणतात. तुका म्हणे लासी, ऐसे भेटू नये तिसी. असे राक्षस माणसं मला भेटू नये. महाराज तुम्ही खूप चिंतन सांगितलंय, माणसाचं जीवन उपकारी असावं, उपकार करावा. का हो, देवही उपकार करतात, शास्त्रही करतंय, संत उपकार करतात. सांगा ना नाथ महाराज, संतांनी तुमच्या जीवनात कोणता उपकार केला, त्याचं उत्तर अभंगाचं पहिलं चरण. केला संती उपकार, केला संती उपकार, केला संती उपकार,
संतांनी आमच्या जीवनात उपकार केला संती उपकार. ऐका बरं, उपकार शब्दाची फोड करतो बरं. उप म्हणजे जवळ आणि कार शब्दाचा अर्थ आहे करणे. जी कृती केली असता देवाच्या जवळ जातो त्याला उपकार म्हणा. जे केलं असता संताच्या जवळ जातो त्याला उपकार म्हणा. अजून सांगू तुम्हाला, जे केल्यानंतर माग काहीच उरत नाही त्याला खरं उपकार म्हणा. एक जण म्हणा ते आमच्या याचे लय उपकार झाले बा आम्हाला, लयच आडी ते काय उपकार घेता, आता कितीच घेता उपकार. ज्याने काहीतरी शिल्लक राहतं ना, आता तर तुमची नड आहे, तुम्हाला 5-50 हजाराची बस होते ना, दिले समजा ₹1,00,000 दिले बा तुम्हाला, तुम्ही तृप्त होताल का? ते म्हणतात काय आलं त्यांना, त्यांच्याकडे मग धुपन निघत आहे ना. शिल्लक अपेक्षा राहते. धोंडाजवळ आलाय म्हणून सांगितलंय, पुढचा धोंड्याचा आहे ना, बरोबर. अजूनही आम्हाला अपेक्षाच असते, मुलीच्याच बापाने दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टीत बदल करायला लागले. माझं असं निवेदन आहे, समाजात सगळेच बदल स्वीकारले तुम्ही, पण तुम्हाला कधीतरी असं का वाटत नाही, हुंडा त्यांचाच घेतला, मुलगी त्यांचीच घेतली, धोंड्याची अपेक्षा त्यांच्याकडूनच करतात. कधीतरी मुलाच्या बापाला असं वाटावं, नाही यंदा आम्हाला असं करायचंय, तुम्ही सगळ्या परिवारानं आमच्याकडे यायचं, आम्ही तुम्हाला कपडे जेवण सगळं करणार. धोंडा मुलाचा बाप असं करतात का? माणसं स्वार्थी महाराज. मुलीचं दुखायला लागलं का मुलीला म्हणतात पप्पाला फोन कर, आणि मला मग पुन्हा लोक म्हणतात महाराज पाऊस कधी उघडन हो. मला असं उलट वागल्यावर पाऊस उघडत असतो का? कधीतरी विचार करा, सगळे आपले सौजन्याने वागा. मला हे सांगायचंय, मी काय सांगतोय, उपकार तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. हे बघा ऐका, अंतकरणातली वासना ना जाणं ते खरे उपकार, अंतकरणातलं अज्ञान जाणं ते खरे उपकार, अंतकरणामध्ये अविद्या जाणं हे खरे उपकार. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, संतांनी माझ्यावर फार उपकार केला संती उपकार. दिधले घर दावणे, घर शब्दाचा अर्थ सांगतो थांबतो आता, नंतर परत कधी चिंतन करू. घर म्हणजे काय, आम्हाला आमच्या मूळ घराचा पत्ता संतांच्या कृपेनं प्राप्त झाला. लोक म्हणतील महाराज काय घर, आम्हाला आमचं घर माहिती. काही लोक तर आत नाही, कारण आम्हाला घराचं एवढं घर लागलेलं असतं. ते आमचे पूजनीय मुरारी बापू संत आहे, ते एक वाक्य म्हणत असतात, जहाज का पंछी उड उड के जहाज पे आता है. तसं माणसं किती दिवस वारीला 19 दिवस जाऊ द्या, पण काही एकादशीलाच वापस येतात घरी, कारण घराची ओढ असते ना. घर हे घर नाही सांगायचं, 3 घरं आहेत प्रामुख्यानं. अध्यात्मशास्त्र आम्हाला 3 प्रकारचे घर सांगतात. याचं पहिलं घर हे शरीररूपी एक घरच आहे, हे 24 तत्वाचं आहे बरं. जसं व्यवहारामध्ये घराला दरवाजे असतात, श्रीमंताच्या घराला जरा जास्त दरवाजे असतात, गरिबाच्याला कमीच असतात. असो, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपला स्वतःच्या मालकीचं घर असावं. नाही प्रशासन सुद्धा आम्हाला सांगतंय काय, माणसाच्या मूलभूत गरजापैकी निवारा ही मूलभूत गरज आहे. बोला, अन्न वस्त्र आणि निवारा. म्हणून सरकार ते घरकुलाची योजना राबवली. घर चांगलं असावं, प्रत्येकाची इच्छा असतं घर चांगलं असावं. ते घर नंतर लक्षात घ्या, अगोदर शरीर रूपी घर आहे. ज्ञानोबा सांगतात हे 24 तत्वाचं, हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे हे शरीर घर आहे बरं. हे परमात्म्याने आम्हाला दिलंय, तसंच दिलंय वापरायला. बरं ऐका, हे घराचं रक्षण होण्याकरता अजून एक घर असतं, ते आपल्याला प्रत्येकाची इच्छा असते चांगलं घर असावं. मग लोक म्हणतात नाही ते मोठं जरा आणि काय भावकीला काय नारळ फोडायला मोठं धरायला, वरती गेल्यावर त्याची तारांबळ होत असते, बरोबर ना. म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते, ड्रीम असती. ज्यांचे स्लॅब लेवलला गेलेत ना घरात ते हळूच करून म्हणतात नाही महाराज, ते जुने लोक म्हणत होते तेच खरंय हो. ते 4 गोष्टी फार कठीण असतात करणं. आता ते तुम्ही सांगता, ग्रहस्थी माणसाच्या दृष्टीने जणू का हे 4 पुरुषार्थच होय. संदीप महाराज, शेती घेणं, विहीर खोदकाम करणं, घर बांधणं, आणि पुढचं ते नाही सांगणार तुम्ही पश्चाताप आहे ना तुम्हाला त्याचा. विठाला आम्ही थोडं मॉडिफाय केलं. आम्ही म्हणतोय बायको म्हणते करून पाय नाही, बायको म्हणता न करून पाय. हे डाग काढावं लागतात ना, हाताने धुवावं लागते. विठाला या शरीराच्या रक्षणार्थ आपल्याला जे घर पाहिजे असतं ते विटा मातीचं घर असतं, बरोबर. एखादा संन्यासी साधू जरी झाला तर नामाजे तुकोबाराय सांगतात, आश्रमाशी स्थान कोपी गुहा. शरीर रक्षणाकरता तिथे एक घर लागतं. 2 घरं झाले. आता बस ना विषय. 3रं घर आम्हाला खरं अपेक्षित आहे, ते स्वरूपाचं घर. आम्ही रोज काकडा आरती, सध्या धार लावू नये काकडा आरती,
आता आठ प्रमाण तुम्ही आठवा बरं, मी फक्त सांगतोय. तुकोबाराय आधी संत सांगतात की आम्हाला आमच्या निज स्वरूपाला प्राप्त झालोय, मी माझ्या त्या घराला पोहोचलोय. विठाला विठाला. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. त्याचं शेवटचं चरण काय आहे? अनंत भक्तराशी तरले वानर ज्ञानदेवा घर. चिदानंद आम्हाला स्वरूपाच्या घराला प्राप्त व्हायचंय, प्राप्ती करून घ्यायची. आता पाविजेल घरा किंवा निरंजनी आम्ही बांधिले घर. ऐका ना, त्या घराची ओळख ज्यांनी करून दिली ते संत आहेत. मग त्या संतांचे माझ्यावर फार उपकार आहेत. केले संती उपकार दिधले घर दावोनी. त्या साधू संतांनी आपल्यावर उपकार केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा यथार्थ जाण करून आम्हाला संतांनी दिलाय. म्हणून त्या एकदा पांडुरंगाचं मोठ्या श्रद्धेने एकदा भजन करा. विठोबा अर्थ स्वरूपार्थी शब्द लावलेला आहे. आम्हाला आमच्या निज स्वरूपाची जाणीव करून ज्यांनी दिली, म्हणून त्या संतांचे अनंत उपकार आहेत. खरं सांगू का, आम्हाला आमचं मूळ स्वरूप ज्यांनी ज्ञान करून दिलंय त्याला संत म्हणतात, त्यांना साधू म्हणतात. काल एक अर्थ ऐकला, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. 3 वेळा साधू शब्द वापरलाय नामदेवरायांनी, 3 वेळा. का वापरला तर एक अर्थ असा सांगितला, साधू मल दोष घालवतात, साधू विक्षेप दोष घालवतात आणि साधू आवरण दोष घालवतात, म्हणून साधू थोर आहे. अजून एक अर्थ गुरुवारी शेखर महाराजांनी सांगितलं. ते म्हणतात व्यवहारामध्ये, आता आज कोणता वार आहे हो? रविवारच आहे. आज आपला बाजार कुठला? शेवगावचा. शेवगावचा बाजार किंवा कोणत्याही बाजारामध्ये वस्तू द्यायची असेल, कांदा समजा आता द्यायचा असेल, तर मग ते कांद्याला समजा 30 रुपये म्हणायचा. बरं वाटत ना 30 रुपये? कशाला महाराज लय रडायला येतोय हो, आम्ही हैदराबादला गाडी लोड करायला लागलोय. ऐका, ते कांद्याचा समजा 28, 29, 30, 1 वार, 30, 2 वार आणि 30, 3 वार झालं का काय होतंय? फायनल होतं का नाही? तसं साधू थोर आहे, थोर आहे, थोर आहे 3 वेळा म्हटले. विठाला विठाला. साधून आमची निज वस्तू दाखवून दिली. केला संती उपकार दिधले घर दावोनी. काय केलं? नये ध्यानी मनी लक्ष्य. तो प्रत्यक्ष दाविला. सगुण निर्गुण परमात्मा आम्हाला सगुण रूपात दाखवला. नाथांच्या जीवनातला अनुभव आहे. भगवान शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी शूलभंजन ना, तिथे दत्तात्रय महाराज आले. नाथांना दिसत नव्हते, पण जेव्हा तो दुधाचा काला नाथांच्या मुखात गेला ना, तो प्रत्यक्ष ते दाविला. दत्तात्रयाचं दर्शन घडू दिलंय. नये ध्यानी मनी लक्षी. तो प्रत्यक्ष दाविला. संकल्पाचे तुडिले मूळ आले समूळ प्रत्यय. आमच्या अंतःकरणातलं अज्ञानच निवृत्त केलंय. आता ऐका ना, त्या संतांनी एवढे उपकार केले. थोडक्यात सांगू का, नाथ महाराज सांगतात ते संत कृपावंत आहेत. अभंगाचं शेवटचं एका जनार्दनी कृपावंत, एका जनार्दनी कृपावंत, एका जनार्दनी कृपावंत, संत कृपावंत, एका जनार्दनी संत कृपावंत, नुसतं कृपावंत. एका जनार्दनी कृपावंत, कृपावंत.
जीवन तुमचं आमचं सगळ्यांचं उपकाराच्या खाली दबत चाललेलं आहे. कुणाचे तरी उपकार आपण घेऊन जीवन जगत असतो. नेहमी कीर्तन ऐकतात तोच विषय जर बोललो तर पिष्टपिश अन्याय होईल, म्हणजे दळलेलं दळल्यासारखं होईल ना. म्हणून इतकंच सांगेल, ज्याला उपकाराची जाण असते त्याला आपण काय म्हणतो? कृतज्ञ म्हणतो. आणि ज्याला उपकाराची जाण नसते त्याला आपण कृतज्ञ म्हणतोय. थोडक्यात मोठी माणसं ही कृतज्ञ असतात. नाही ती कृतज्ञ असतात म्हणूनच मोठी असतात. आणि माणसाने कृतज्ञ असू नये. श्री ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच कृष्णाला म्हटले, देवा अरे या स्वजनाशी मी युद्ध करावं. अर्जुना भगवंता मी काय कृतज्ञ आहे का? ज्ञानोबारांनी उदाहरण दिलंय. कुणाचं? कुणाच्या? ते भगवान कृष्णानं वरदान कुणाला दिलं होतं की डोक्यावर हात ठेवला? महिषासुराचं ना, भस्मासुराचं. जेथेची आ कृपा लाईजे वर तेथेची मने व्यभिचार तरी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. ऐका, बाकीच्यांचे उपकार विसरा, अगर नका विसरू. मला माहित नाही, पण शास्त्र असं सांगतंय काही ठराविक गोष्टींचे माणसाने उपकार विसरू नये. मानवी जीवन हे उपकार घेऊन जीवन जगतोय ना आपण. आपल्यावर सगळ्यांचेच उपकार असतात. हो, यावत जीवम त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वर आतो ज्ञानाप्तये पश्चा. शास्त्र असं सांगतंय आमच्यावर अनेक लोकांचे उपकार असतात. ऐका बरं, जो उपकाराची जाण ठेवत नाही, मी बोललोय मगाशी, त्याला कृतज्ञ म्हणतात. ह्या शरीरावर अनेकांचे उपकार आहे. जिने 9 महिने उदरात वागवलं तिचे पहिले उपकार. जन्माचं कारण पिता झालंय, त्या पित्याचे सुद्धा उपकार. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे शरीर जर उपकार मानत नसेल तर त्या शरीराचा धिक्कार असो. विठ्ठल विठ्ठल. धिक हे शरीर अन उपकारे. धिक हे शरीर अन उपकारे. धिक्कार असो अशा माणसाचा की जे माणसं म्हणतात आमच्यावर कुणाचाच उपकार नाही. दिग हे शरीर अन उपकारे नमनी भार उपकाराचा. अहो शास्त्र तर याच्या पुढे जाऊन बोलतोय. शास्त्र तर त्याची इतकी निर्भत्सना करतंय अनुपकारी माणसाचं. ते म्हणतात त्याच्यापेक्षा गवताची काडी बरी, कारण गवताची काडी सुद्धा उपकार करत असते. बरं गवत काय उपकार करतंय बरं? गिन्नी गवत आहे ना तुमचं, आता बाकीचं सोडा, पण गिन्नी गवत परिचयाचं असतं. बिगर भुऱ्याचं सांगतो, हल्ली आमच्या वाट्याला भुऱ्याच जास्त येतात. मी गवताचं बोलतोय. विठाला विठाला. यावत जीवम, जसं आम्हाला शास्त्राने सांगितलंय, तृणम चाहम वरम म्हणणे नरादनुपकारिणा दासो भूत्वा पशुनियाती बिरणुपाती रणांगणे. गवत काय उपकार करतं पहिला ऐका बरं. गवत हे स्वतः संपतं आणि पशुची भूक भागवतं. कोण? गवत. बरोबर. पहिलं उपकार पशुवर करतंय गवत. दुसरं गवत कुणावर उपकार करतं ऐका. जुन्या काळात युद्ध व्हायचे, समोरासमोर व्हायचे. आता दुर्दैव आहे, युद्ध होतात त्याला शीतयुद्ध म्हणावं लागेल. म्हणजे काहीच नाही महाराज, एखाद्याला लाईक न करणं युद्धच आहे महाराज. ह्या भाषेत सांगतो तुम्हाला. अहो एक जणाचं भांडण मला माझ्यापाशी मिटायला आलं. खरंच सांगतो तुम्हाला. तुम्ही आपलेत म्हणून तुमच्यासमोर संकोच काय. मी सगळे जवळ घेतले. म्हणलं कशानं झालंय म्हणे. इतके एका जीवानं राहत होतात तुम्ही, आता कशात काय बिघडलं? 36 झाला. त्यांनी काय उत्तर द्यावं? त्या बाया माणसं होते. मी म्हणलं ताई कारण सांगा तुमचा वाद कशामुळे. ते मिटण्याचा प्रयत्न करतो, मध्यस्थी करतो. एकीनं काय उत्तर द्यावं? ते म्हणे महाराज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि ताईनं स्टेटसच नाही ठेवलं. कुठे आलोय आम्ही? विचार करण्यासारखी गोष्टी आहे. गवत उपकार करतय, स्वतः संपतय. आणि दुसरं म्हणजे जुन्या काळात युद्ध व्हायचे, राजे महाराजे युद्ध करायचे आणि एखादा राजा पराभूत व्हायला लागला तो सरेंडर करायचा आहे. काल परवा 150 नक्षलवाद्यांनी सरेंडर केलं ना आपल्या सीएम कडे.
शरण येणं म्हणजे काय माहित आहे का? ते गवताची काडी घ्यायचा आणि दातात धरायचा आणि हात वर करायचा शस्त्र टाकून. याचा अर्थ काय? राजा, माझं जीवन आता गवतासारखं झालंय. तृणम चाहम वरम म्हणणे नरादनुपकारिणा. म्हणजे गवत बघा, तिला नाहीतर त्याला मारलं असतं ना. म्हणून गवत हे अभय देण्याकरता उपकार करतं. एक पशुची भूक भागवतंय, गवत उपकार करतंय. पण ऐका ना, जर आपण मनुष्य असून देखील आपल्या हातून जर सत्कर्म उपकार जर घडत नसेल तर आपल्या जीवनाचा धिक्कार असो. विठाला विठाला. संत महात्मे उपकार करण्याकरता मृत्यूलोकात आले, त्याचा आपण विस्तार करू. पण प्रामुख्यानं आपल्या जीवनामध्ये 3 लोकांचे उपकार आहेत. फक्त अभंगात उपकार शब्द आलाय ना, म्हणून मला अभंगाची फक्त संगती लावायची आणि 11:30 वाजेपर्यंत मला थांबायचं. संगती लावून देणार मी फक्त तुम्हाला. यावत जीवम त्रयो वंद्या वेदांत गुरु आणि ईश्वर, या तिघांचे उपकार आपल्या जीवनावर आहे. वेदाचे आपल्यावर खूप उपकार आहे. आपण जीवन जगतोय ना मायबाप, हे सगळं वेदाला अनुसरून जगतोय. आता जे वेदाची निंदा करतात त्यांना खळ म्हटलंय बरं का. समाजामध्ये हिंदूंचे सण आले का यांच्या पोटात गोळा येतो. ते म्हणते नाही नाही, लयच प्रदूषण होतंय फटाक्याने. मला सांगा, तिकडे इस्रायल आणि हमास, इस्रायल आणि इराणचं इतक्या दिवसापासून युद्ध चालत होतं, तेव्हा काय वजन खाली थांबला होता का? मग आताच तुम्हाला हिंदूंचे सण आल्यानंतर तुमच्या पोटात का दुखतंय? याचा अर्थ काय? आपलेच माणसं असतात हो, पण वेद ज्यांना मान्य नसतात त्याला नास्तिक म्हणतात. आता तुम्ही सगळे आस्तिक मंडळी आहात. आपल्या डोक्याला गंध असतो, आपण हनुमान चालीसाला येतो, देवधर्म मानतो, जाणतो, भाव ठेवतो, याला आस्तिक म्हणायचं. आम्ही प्रमाण काय असेल आम्हाला प्रमाण, तर वेद प्रमाण आहे. वेद काय सांगतोय? वेद सांगतोय सत्यम वद, सत्य बोलावं, धर्मम चर. मग वेदाचे इतके उपकार आहे. ज्ञानोबराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, जर वेदाला जर एखाद्याचा विश्वास नसेल तर त्याच्या जीवनात पतन झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांनी 2 उदाहरणं दिली. मुलाचं सर्वस्व काय असतं बरं? लहान बाळाचं आईच असतं महाराज. किती असतं त्याचा जीव असतो त्या आईवर. इकडून आलं तिकडून आली, पप्पा नाही म्हणत, मम्मी, आई, आई. अहो काय महाराज. आणि तिला पण त्या मुलांविषयी अतिशय प्रेम असतं. म्हणून जेव्हा संतांशी तुलना करण्याची वेळ आली ना, तेव्हा आईचीच उपमा दिली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे. काय प्रेम असतं महाराज. सूत्र दोरी एक जीव. नेहमी कीर्तनात ऐकता तुम्ही. अहो वेळ प्रसंगी ते लेकरू जिनं कडेवर घेतलंय, जिनं मुखात घास घासलाय, तिलाच लात मारतय. कोण? लेकरू. बरं, तुकाराम महाराज सांगतात, बाळ माते लातेवरी मारी त्याने संतोषे. त्यांनी लात मारली का ती सांगते, ठकूबाई मा भया लात मारायला लागलाय. सुख बसे चित्ता अंगी ते हे रंगी मिळाले. तुका म्हणे ऋणानुबंधे. तुकाराम महाराज सांगतात त्यांचा ऋणानुबंध एक असतो. म्हणून आई बा हे चिपिसे. वा वा वा. आता थोडा विस्तार करतो जाता. विठाला विठाला. काय आहे माहितीये काय, महाराजांनी उभी दिली फार. या उभीच्या संगती 3ऱ्या उभीतलंय गोष्टीचा अर्थ कळतो. लहानपणी लेकराला आई 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 करतं. ते मुलगा जेव्हा प्राथमिक शाळेतून आव्हाण्यात गेलं, शाळेमध्ये हायस्कूलला गेलं, नंतर शेवगावला गेलं, कॉलेजला जातंय, त्याला एखादी नोकरी लागते आणि नंतर मग पाहुण्यात ती आवई पसरते, याला एखादा पहा ठेपा, पोरग चिटकलंय नोकरीला कुठंतरी, आता पहा बुवा. आणि मग त्या मुलाचे एकाचे 2 होतात. मग जो आई आई करत होतं ते लेकरू आता काय करतंय बोला बरं. ही तुमची माझी मानसिकता श्री ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी रेखाटली. ते घरात आल्यानंतर बाबाला विचारतं, बाबा ती कुठे? मग ते श्री मासे भुलोनी ठाके. बघा बरं, प्रेम बदललंय, प्रेमाचं पात्र बदललंय. आईचं प्रेम काढलं त्यानं आणि आता कुठे लावलंय? किती प्रामाणिक माणसं सांगायला लागले तो. अगदी म्हणजे तिचा वॉलपेपरला तिचाच फोटो, डीपीला तिचाच फोटो. बरोबर. बर ठीक आहे. मग ते कायमस्वरूपी ते प्रेम राहतं का हो? नाही ना हो. आता तो मोठा झाला, त्याला मुलं झालेत आणि त्याचे मुलं मोठे झालेत. अर्थात त्याला मुलं झाल्यानंतर हा आता आजोबा झाला. आता हा कोण झालाय? आजोबा झालाय. मग काय करतात माणसं, इतके चतुर आहेत ज्ञानोबाराय म्हणतात, आईचं प्रेम बाईवर आलं, मग आता बाईवर तरी कायम प्रेम राहावं ना. श्री ज्ञानोबाराय सांगतात, मग श्री भोगिता ठावो वृद्धाप्य लागे एवो, तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी. आणि वय झालं, हातपाय दुखायला लागले, म्हातारा थोरल्याकड का धाकट्याकड घ्यायचा. हे दिवस दुर्दैव आहे हो. आज
2 मुलं जर आई वडिलाला सांभाळू शकत नसेल तर दुर्दैव आहे. जुन्या काळात 5-5 लेकरं असायचे आणि म्हातारी सांभाळायचे की नाही हो. आता म्हणतात नाही त्यांच्याकडं आणि यांच्याकडं, अवघड आहे. याला तर कलियुगाचा प्रभाव म्हणा. विठाला विठाला. ऐका, बाईवर प्रेम वय झालं का बाईचं प्रेम संपतं, मग तो प्रेम तिथून काढतो आणि नातवावर लागतो. बरं ठीक आहे, नातवावर आहे. आता ते उमेश महाराजांनी एक उदाहरण सांगितलंय, सांगूनच जातात. आदरणीय आमचे उमेशजी महाराज. उमेश महाराज म्हटले एक वारकरी प्रवासाला निघाला आणि एस मध्ये त्याचं पॉकेट हरवलं. मग अहो माझं पॉकेट हरवलंय, मागं पॉकेट हरवलंय, नेमके कंडक्टरच्या पायाखालीच पडलेलं होतं. कंडक्टर म्हणला कुणाचं हरवलंय, तो म्हणला माझं. कंडक्टर म्हणला तसं नाही, तुमच्या पॉकेटाची ओळख पटवून द्या. जसं दिंडीमध्ये वस्तू हरवल्या का संध्याकाळी तरावर मग ते अनाऊन्स केल्या जातंय, कुणाचं काय हरवलंय ती ओळख सांगा. हा, जिन्सा म्हणतात बरं तो शब्द. या जिन्सवाल्याला काय जिन्सा कळायचं. विठाला विठाला. ऐका बरं, तो दृष्टांत सांगतो, मला आठवून द्या बरं का विषयांतर झालं तर. बाबा तुमच्या पाकिटाची ओळख सांगा. काय होतं, बाबानं सांगितलं माझ्या पाकिटात पैसे किती होते मला माहित नाही, पण पांडुरंगाचा एक फोटो हो. त्याने ते खोललं त्या कंडक्टरने पॉकेट, आणि खरोखर पांडुरंगाचा. ते म्हणे बाबा तुमचं एवढं वय झालं पण फोटो फारच सुंदर आहे, कधी घेतला होता. बाबांनी सांगितलं फार जुना आहे. असं पण इतका चांगला कसा राहिला बाबा, त्या कंडक्टरला वाटलं. त्याने विचारलं, कंडक्टरनी विचारलं, तेव्हा बाबा म्हणले तसं नाही. काय झालं, मी जेव्हा लहान होतो ना शाळेमध्ये, त्या आईवर खूप ऐकलं होतं. म्हणजे आईचाच फोटो अगोदर पॉकेटावर होता. ह्याच्या फोटोच्या वर कोण होता, आईचा फोटो. पण मी शाळेत गेलो, नंतर माझं प्रेम कमी कमी होत गेलं, नंतर 2चे 4 झाले. मग त्या आईच्या फोटोची जागा कोणी घेतली, मंडळीने घेतली ना. मग तिचा फोटो राहायला लागला. बरं नंतर मग ते तिच्या अकाउंटला 1,500 यायला लागले, ती नीट बोलायला तयार नाही. मग मी काय केलं माहिती आहे का, मग हा मग बरोबर आहे ना ते तसं. आता त्यांचा आवाज वाढलाय थोडासा ना, योजनाचा लाभ आहे. आता भांडे पण भेटायला लागलेत म्हणतात. विठाला विठाला. ऐका ऐका, मी काय सांगतोय. मग बाबा बाईचा फोटो का काढला तुम्ही, तिनं धोका दिला म्हणे. नंतर मग मी काय झालं, नातवाचा फोटो ठेवला हो. पण मग आता काय झालं, 1 महिन्यापूर्वी माझा पाय फ्रॅक्चर झाला. आणि पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर मी 8-10 दिवस दवाखान्यात होतो, शेवगाव धरा. आणि मला तिथं गेल्यानंतर मी नातवाला फोन केला.
प्रत्यक्ष प्रत्यक्ष एका जनार्दनी कृपावंत होती संत सारिखे. शेवटच्या चरणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज संताला कृपावंत म्हणतात, तुकोबराय सुद्धा म्हणतात. आता तुम्ही हे बघा, संतच कृपावंत आहेत आणि भगवंत कृपावंत. आपण व्यवहारामध्ये एखाद्याला काही जरी दिलं तर आपण म्हणतो त्यांची लय आमच्यावर कृपा झाली. व्यवहारामध्ये जर एखाद्याने तुम्हाला जर मदत केली तर कृपा मानतात की नाही हो? मग आम्हाला आमचं अज्ञान ज्यांनी निवृत्त केली त्यांची खरी कृपा त्यांच्या आमच्यावर झालेली आहे. नाथांनी अत्यंत कृतज्ञापूर्वक या भंगाची रचना केली. मला एक सांगायचंय, संतांना आपण काही जरी दिलं तर आपण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण नाही होणार. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी. मग मला काय म्हणायचंय, आपल्याच्याने काहीच होणार नाही ना. मग आपण एक करा, त्या संतांचं नामस्मरण करा. ज्यांना ज्ञानेश्वरी वाचता येते 10-5 ओव्या रोज वाचा, त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण व्हा. ज्यांना गाथा वाचता येतोय ना त्यांनी गाथा वाचा, भागवत वाचा. काही म्हणतील महाराज आम्हाला लिहिता वाचताच येत नाही, आम्ही काय करावं? आम्ही तर कापूस शेचितोय. काय करू नका तुम्ही. जिथे असाल, ज्या स्थितीत असतात, ज्या आश्रमात, ज्या जाती, ज्या धर्मात, त्यावेळेस फक्त संतांचं नामचिंतन करा. तुकाराम म्हणा, एकनाथ म्हणा, ज्ञानदेव म्हणा, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, संतांचं नामचिंतन करा. अशीच या ठिकाणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा वैकुंठवासी संजय किसनराव दळे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण जमलोय. खरं तर ही घटना अशी होती की सगळ्या पंचकृषीला चटका लागून गेला. आणि ते दुःख जे खरं असतं ना त्या परिवाराला फार मोठं असतं. शास्त्र असं सांगतंय, इतरांना ते सांगून कळत नाही. 7 गोष्टी इतरांना सांगून कळत नाही. स्वेनैव वेद्या यज्ञानम परेशाम अनुमानिकम. आपण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया, या परिवाराला या दुःखातून सावरण्याचं बळ, शक्ती भगवंतानं द्यावी. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे वडील किसनराव दळे, त्यांच्या आई साखरबाई किसनराव दळे, त्यांचे बंधू दत्तात्रय किसन दळे, प्रशांत संजय दळे हे त्यांचे सुपुत्र, चिरंजीव ऋषिकेश दत्तात्रय दळे पुतणे, गंगा भागीरथी
संगीता संजय दळे त्यांच्या धर्मपत्नी, सौभाग्यवती शोभा अरुण लोणकर त्यांच्या भगिनी, सौभाग्यवती माधुरी महेश लोणकर मुलगी आणि सौभाग्यवती प्रतीक्षा ज्ञानदेव कोरे असा असणारा हा दळे परिवार. त्यांच्यातील प्रमुख व्यक्ती गेल्या वर्षभरापूर्वी काळाच्या आड निघून गेली. आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्याकरता या ठिकाणी ही कीर्तनाचं आयोजन केलं. त्यानिमित्तानं ही कीर्तन सेवा, त्या सेवेकरता आदरणीय आमचे म्हस्के महाराज आहेत, आदरणीय भागवत महाराज, नरोडे महाराज आणि आपले सर्व भजनी मंडळी, आदरणीय केशवबाबा तो उपस्थित आहेत. सर्वांनी वेळात वेळ काढून या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. या परिवाराच्या वतीनं आपले धन्यवाद आभार व्यक्त करतो. गोड अशी साऊंड सर्व्हिस आपले पठाडे अण्णाभाऊ पठाडे ज्यांनी कीर्तन शूटिंग केलं आहे, आमच्याच गावातले दत्तात्रय भालेराव आणि आपण सर्व नातेवाईक मंडळी. मी या परिवाराच्या वतीनं विनंती करतोय, सणासुदीचा काळ आहे, सकाळपासून तुम्ही इथपर्यंत आलात तर 2 घास खाऊन जावं अशी या परिवाराच्या वतीनं विनंती करतोय आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुनश्च एकदा संतांच्या ऋणातून उत्तीर्ण घेण्याकरता संतांचं नामस्मरण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल